बाहेर एवढं ऊन पडलंय ना की सारखं काही ना काहीतरी प्यावंसं वाटतंय। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पित्तशामक अशी सोलकढी बघितली। आज करूया मस्त चटकदार असं कैरीचं पन्ह। इथे मी घेतले अर्धा किलो कैरी, स्वच्छ धुवून ती पुसून घेतली आणि आता ह्याची सालं सोलून घेऊया। तुम्ही डायरेक्टही उकडू शकता, पण सालीचा एक थोडासा कडवटपणा ना पन्ह्यामध्ये उतरतो, म्हणून मी नेहमी ही सालं काढून घेते। आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। तुम्ही अख्खी उकडू शकता, पण ह्याच्यामध्ये बाट असते ना, ती मी काढून घेते। बाट म्हणजे याच्यातली बी, ती काढून घ्यायची। याचे 4 तुकडे करायचे, थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरला ह्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर होतंय तोपर्यंत मी गूळही बारीक करून घेतला। मी इथे 1 वाटी गूळ घेतला आहे, पण गुळाचं प्रमाण तुम्हाला पन्ह कितपत आंबट हवं आहे आणि तुमची कैरी किती आंबट आहे यावर अवलंबून आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। 5 मिनटं हे तसंच ठेवलेलं, त्यामुळे गूळ थोडा वितळला गेला आहे। त्यामध्ये 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा वेलची पावडर घालूया। हे सगळं मिक्सरमधून एकदा फिरवून घेतलं की एकजीव होतं। आता बघा, घट्टसं आपलं हे पन्ह तयार झालं आहे। काचेच्या भांड्यामध्ये ना अगदी 15-20 दिवस हे फ्रीजमध्ये छान राहतं। यावर मी थोडंसं केशर घातले, जे कम्प्लिटली ऑप्शनल आहे। थोड्या वेळाने बघा, केशराचा पूर्ण रंग आपल्या पन्ह्यामध्ये उतरलेला आहे। जेव्हाही पन्ह प्यायचं आहे ना, तेव्हा 2 ते 3 चमचे हे कॉन्सन्ट्रेट घ्यायचं, थंडगार पाणी घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून झालं की आपलं पन्ह तयार। तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद।